वंस वंस ओ वंस काय झोपल्यात का व्हायच्यात? नाही माई, वंस तर एकदम छान पूजापाठ करत बसल्यात. पूजापाठ? हा. मला बाई कल्पनाच नव्हती वंस एवढे धार्मिक असतील याची. नाही ग माई, काय नवीन फॅड आहे, बाकी काही नाही. म्हणजे भूत हिला लागतं आणि बसतं आमच्या मानगुटीवर. हो ना. म्हणजे वंसानं भूतानी पछाडलं की काय? हो म्हणजे पछाडली जाते ती आणि काहीतरी नवीन शिकायला सुरुवात करते. आज हे उद्या ते. नाही नाही माई, ते हिच्या मागे भूत लागत नाही, ही भूताच्या मागे लागते असं आहे ते. आणि भूत घाबरून पळून जाते. मग ते मागे नाही का कराटेचं भूत लागलं होतं, मग काय जिमचं भूत, आणि आता काय तर नवीन म्हणे पूजापाठ आणि ध्यान बिन. असंच आहे हिचं सगळं. देवाचंच करतायत ना, चांगलंय की. मग या लाजतीये. माई काय मग, काय म्हणतोय बाईसाहेबांचा मूड आज? कुठल्या स्टेजला आहे मला काही सांगता येत नाही. या फीवरची तर मला भीतीच वाटते. नाही नाही माई, मी बोलतो तिच्याशी. भाऊजी चहा. हॅलो, गुड मॉर्निंग. काय मा स्वप्न विप्न पडले की नाही? म्हणलं फोनवर ऐकण्यापेक्षा आपण प्रत्यक्षात जाऊन विचारू काय स्वप्न आहे म्हणून. काय सौमित्र, कालचं भूत उतरलेलं दिसत नाही हा, पण घाबरू नकोस, माझ्याकडे एक उत्तम उपाय आहे. माझ्याकडे उपाय असा आहे की डिस्पेन्सरीत कोणी नाहीये. गोळ्या घ्यायला कधी येत आहे मॅडम? मैत्री, मी घुसमट होईल असं काही वागलोय का ग? तू नाही वागलास, पण माझं मलाच कळलंय. मला स्पेस हवी माझी. आतापर्यंत मी सारखी पळत राहिली इथून तिथे स्वतःपासून, पण मला आता असं नाही करायचं. मला स्वतःचा शोध घ्यायचा. काय कसला स्वतःचा शोध? असं काही नसतं मैत्री. हे बघ, मला माहितीये तुला हे जे काही वाटतंय हे थोड्या वेळापुरतं असणार आहे. हे काही दिवसात ते संपेल फिलिंग. मला माहितीये तू परत आधीच्या मैत्रीसारखी नॉर्मल वागायला लागणार आहेस, पण माझं एवढंच म्हणणं आहे की मग तोपर्यंत मी सहन का करायचं, एवढंच मला वाटतं. एक्झॅक्टली. तू सहन नाही करायचं सौमित्र. हे बघ, काय असतं, रिलेशनशिप ना कधीच इक्वल नसते. त्याच्यात कोणी ना कोणीतरी वरचढ असतोच. आणि मग प्रॉब्लेम काय होतो माहितीये ना, आणि मग आपण त्याग, समर्पण या गोष्टींना उगाच उदात्त मानतो. पण आपण नीट विचार केला पाहिजे की ह्या गोष्टी खरंच तितक्या उदात्त आहेत का, की फक्त फसवणूक आहे? म्हणजे बघ ना, जी व्यक्ती त्याग करते तिला असं वाटतं की आपण आपलं मन मोडून जगतो, आणि जिच्यासाठी त्याग केला जातो त्या व्यक्तीला असं वाटतं की अरे बापरे, हिने माझ्यासाठी त्याग केला. म्हणजे सुख कोणालाच मिळत नाही ना. दोन्ही व्यक्ती दुःखीच असतात. तुला काय वाटतं? मला वाटतं मैत्री हे तुझं एक नवीन फॅड आहे, बाकी काही नाही. जाऊ देत, तुला नाही कळणार मी काय बोलते. तू विचार केलास का रे मी जे बोलले होते त्याचा? मेडिटेशन कॅम्पला जाऊन ये. एकदा तू जाऊन आलास ना की मग तुला कळेल मी त्या जागी जाणार नाही, कारण ती माझ्यासाठी खूप वाईट जागा आहे जिथे तुला वेड लागलं आणि तू वेड्यासारखी वागायला लागलीस. मी तिथे आयुष्यात जाणार नाही, कळलं? मला एक सांग, तू आता माझ्याबरोबर येणारस की नाही कॅफे, एवढंच मला सांग. शांत सौमित्र, तू आधी शांत हो. मैत्री, मी तुला एवढंच सांग की तू आता
तिकडे येणार आहेस की नाही एवढंच मला ऐकायचं. सौमित्र, शांत हो आणि मी काय सांगते ते नीट ऐक. हे बघ, मी आता तुझ्यासोबत नसणार आहे. आपण आता वेगळे होतोय, वेगळे झालोय आपण. आणि मुळात ना माझा या बंधन असणाऱ्या नात्यांवरचा विश्वास उडालाय. अच्छा, म्हणजे म्हणजे मी मूर्ख आहे, बरोबर ना? हेच म्हणायचं ना? म्हणजे मी मूर्ख आहे, मी इतकी वर्ष मूर्खपणा करत होतो. माझे आई बाबा तिथे लग्नाची तयारी करतात आपल्या, ते मूर्ख आहेत, म्हणजे बावळट आहेत ते सगळे, बरोबर ना? मी असं म्हणलंय का सौमित्र? हे बघ, काय असतं ना, आता असं समज की आपण एक पक्षी पाळलाय. आपल्याला त्या पक्षाला आकाशात सोडायचंय, पण त्याच्यासाठी आपल्याकडे खूप धाडस लागतं. लहान मुलं कशी रडतात त्यांची आवडती वस्तू हिरावली जाणाऱ्या कल्पनेनं, तसं माणसांचं पण असतं. आपण प्रत्येक नात्याला वस्तू समजत असतो, आणि मग जेव्हा ती वस्तू आपल्यापासून दूर जाणार असं आपल्याला वाटतं ना, तेव्हा आपली चिडचिड होते, आपण रडतो. तुझंही हेच होतंय, अगदी साहजिक आहे असं. म्हणजे मी अडकवून ठेवतो ना तुला? मी अडकवलंय ना तुला इथे? तुझे आई बाबा म्हणतात ना ते बरोबर आहे. तू एक बालिश, इमॅच्युअर आणि बेजबाबदार मुलगी आहेस. मी मूर्ख आहे ग. इतकी वर्ष तुझ्याबरोबर अशी स्वप्न बघत होतो लग्नाची वगैरे. फालतू. हे सगळं जे बोलतोस ना तू, हे तू चिडल्यामुळे बोलतोस. एकदा तुझा राग गेला ना की तुला असं नाही वाटणार सौमित्र. आता काय झालंय, रागामुळे तू आंधळा झालायस. हो, आंधळाच आहे मी. काय ना, मी आंधळाच आहे. आंधळेपणे तुझं सगळं बघत होतो आतापर्यंतच. नाही, मला खरं तर दिसत होतं तुझं, तू काय करतेस ते, पण मी दुर्लक्ष करत होतो. नाही, पण आता संपवायचंय ना सगळं? संपवायचंय ना सगळं? बोल. हो, बोल. हो. ओके, संपलं. ब्रेकअप झालंय आपलं. ओके, आजपासून आपण अनोळखी लोक. आपला ब्रेकअप झालेला आहे. झालाय आपला ब्रेकअप झालाय आपला. सौमित्र, हे सगळं तू शांतपणे ऍक्सेप्ट करावंस एवढंच माझं म्हणणं आहे. शांतपणे काय, मी झालंय आपलं ब्रेकअप. ठरलं ना आता, ब्रेकअप बोलायचं नाही. संपला. माई संपलं ब्रेकअप. शांत हो. श्वास घे. काय झालं, नीट सांग काय झालं. सौमित्र भाऊजी आणि मैत्रिणी वंच म्हणतात ब्रेकअप संपलं. असं म्हणाले का? त्यांना चांगले फटके देते. थांब माई. हे बघ, तू टेन्शन घेऊ नको. त्यांची अशी कट्टीबट्टी चालू असते, म्हणजे ब्रेकअप पॅचअप चालू असते काही. म्हणजे बघ, मी सांगतो, आपले गावाकडचे वाटाणे सर आठवतात का तुला? हा, ते वकील. आता त्यांचं कसं होतं बघ, बायको कशी थोडंही भांडण झालं की रुसून माहेरी जायची की नाही. मग 2 दिवसांना हे लगेच निघाले तिला घ्यायला. मग रुसून गेली, ब्रेकअप, वापस आली, पॅचअप. असं टेन्शन घेऊ नको. साधे यांचं चालत असतंय. काय ब्रेकअप आहे ना आता, मग ब्रेकअप. एक मिनिट, काय झालंय? माई, तुझ्या नातीला समजावून सांगा, मला तिला आयुष्यात परत कधी भेटायचंच नाहीये. तिचा माझा संबंध संपलेला आहे. तिला कुणाचीच कदर नाही, माझ्या भावनांची नाही, माझ्या आई वडिलांची कदर. माझ्या काय, तिच्या आई वडिलांची कदर नाही तिला. मला तिचा आयुष्यात परत तोंडच बघायचं नाही. सौमित्र, ऐक. मैत्रिणी, तू आत्ता जा इकडून. मला समोर येऊ नकोस प्लीज. मला आत्ता इतका राग आलाय, मी विचित्र काहीतरी बोलीन, परत हिला राग येईल. मैत्री, तू खूप इनसेन्सिटिव्ह आहेस. तुला माणसांच्या इमोशनची कदरच नाही. तुला कोणाच्याच इमोशनची कदर नाहीये. मला तुझ्याबरोबर नाही राहायचं आयुष्यभर. तू प्लीज कायमची निघून जा माझ्या आयुष्यातून. सौमित्र, हे बघ, शांतपणे ऐकून घे तू. हे बघ, याआधी तू सुद्धा अनेकदा असं खरं खरं बोललेलं आहेस. म्हणजे आई बाबांच्या परमिशन शिवाय मला लग्न करायचं नाहीये, आपलं इतक्या वर्षांचं नातं गेलं उडत वगैरे, असं तू अनेकदा बोललेलं आहेस. आणि तेव्हा मी चिडले होते. सो मला माहिती की तुला आता राग येणं खूप साहजिक आहे. पण आता मी हे सगळं खूप
वरून बघते ना, त्यामुळे माझ्या लक्षात येते की तेव्हाचं चिडणं किती बालिश होतं. त्यामुळे मी आता नाही चिडणार आहे तुझ्या. तुला कदाचित त्रास होईल या सगळ्याचा, पण त्रासाशिवाय मुक्ती नाही मिळणार आहे सौमित्र. मुक्ती, वा. माई पाहिलंच काही आता काही बोलायला लागली वेड्यासारखं. हिला वेड लागते. मी नाही थांबू शकत आता इथे. मी जातो. अरे मी बघ. ए ऐक सौमित्र, जरा बोलूया आपण. शांत हो. अरे हेल्मेट दे. हेल्मेट दे. तू तू शांत हो आधी. हेल्मेट दे. नाही. देणारच की नाही हेल्मेट? हेल्मेट दे पटकन. पटकन नाही. दे पटकन. काय? शांत हो. कशाला डोकं कशाला गरम करतो गाडी सारखं? शांत हो ना जरा तू. अरे मी काय गाडी आहे का रोकडे? काय चाललंय? हा मला कळलंय. तुम्ही ना मला वस्तू सारखं स्ट्रीट करताय. ती तुझी मैत्रीण ना, मैत्री, ती तर मला हे समजते खेळणं. काय गरज असली की ठेवायचं आणि नको असलं की असं बुक्क्या भरून फेकून द्यायचं. चाललंय. तू समजूतदार आहेस की नाही? हा? आणि मला काय माहित नाही का मैत्रीचं? तिचं काय फॅड येते जाते. तू समजून. अरे पण हे कसलं पॅड आहे? एवढं सहन होत नसेल ना तर एकटं राहावं. हो का? एकटं राहायचं मस्त. हो. काय रे सौमित्र? काय झालं डॉक्टर? डॉक्टर? बापरे. अरे ऐक यार तू. सौमित्र काय झालं डॉक्टर? काय झालं? काही नाही, गाडी जरा गरम झालेली आहे. गाडी गरम झाली ना की भरपूर पाणी होतायचं गाडीवर. मी म्हणलं पाणी पिऊन घे तर ऐकायलाच तयार नाही. हे बोललंय आगाव काहीतरी. हे बघ काय माहिती ना, गाडी गरम झाली की जसं पाणी घालायला लागतं ना तसं माणसांचं पण होऊ शकतं. माणसं पण गरम होतात. पण माणसं गरम झाली ना की काय होतं माहिती ना, उष्णता होते. म्हणजे पिंपल्स आणि मग काय काय गळू पण होतात नको तिथे असे कुठेही. विकी तुला वारंवार येत असतील ना गळू पिंपल? तुला कसं कळलं? कसं कळलं सांग? कसं मला नाही माहिती. अरे हॉट असले का तू? माझं सेक्स लाईफ उत्तम आहे. तू म्हणालाच मगाशी ते. अशाला पटकन काय करायचं? आईस्क्रीम खायचं. आईस्क्रीम का? थंड होते ना सिस्टीमातून. हो का? मग चल आपण खायचं का आता? आता पण अरे चल ना खाऊ. सॉरी का तू पण येतोय? नको नको, तो ते उगाच थंड पडेल. त्याचं लग्न झालंय आता. अच्छा आताच मग मी टिप्स देतो तुला. मस्त होईल तुझी सेक्स लाईफ. चल 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 आपण इकडे जाऊया आणि मग मज्जा करूया. मैत्रिणी, ओम शांती भव. ओम मैत्रिणी, शांती भव. ओम शांती भव. मैत्रिणी, मी काहीतरी बोलतेय तुझ्याशी. अगं तो चिडून निघून गेलाय. मी सतत तुझ्या बाजूने लढत असते आणि तू सतत मला चुकीचं प्रूव्ह करतेस. काय झालंय माही तुला? हा, का चिडतेस तू अशी अचानक? हे बघ ऐक, हा एखादा जुना दबलेला राग असू शकतो. तू मला सांग, आपण मुळापर्यंत जाऊयात आणि कारण शोधू. मुळं बिळं गेली उडत. हे बघ, मी माणूस आहे आणि मला राग येतो. कळलं? अगं मैत्रेयी, तुला कळतंय का मी तुझ्याशी बोलतेय? तू सौमित्र्याला काय सांगितलं? हा, ब्रेकअप? हा असला खेळ किती दिवस खेळणार आहेस तू? मला पण कंटाळा आलाय ग माई या सगळ्याचा. म्हणूनच मी त्याला म्हणलं की मला मुक्त व्हायचंय. तर त्यावरून तो चिडला. म्हणजे बघ ना, आधी मी त्याला म्हणायचे की ब्रेकअप करूया, तेव्हा तो असं कधी चिडला होता का? नाही, कारण त्याला माहिती होतं की आमचं परत पॅचअप होणार आहे. यावेळेस त्यालाही माहिती की मी खरं तेच बोलते. हे सत्य आहे आणि हे पचवायला वेळ लागणार. बाई ग, नमस्कार करते मी तुला. तुला कळतंय की तो डिव्होर्सला जातोय, तरी अशी का वागतेस तू? त्याच्याशी लग्न करायला मिळावं म्हणून इतके दिवस आबोला असलेल्या आई वडिलांशी बोलायला तू तयार झालीस. त्यांना मॅच्युअरली कन्व्हिन्स केलंस. किती बरं वाटलं होतं मला. आणि आता तू असं का वागतेस? बोल. कारण मी दुसरं काहीच करू शकत नाहीये माई. बरोबर आहे.
तू बालिश होतीस आणि बालिशच राहणार आहेस. हाच आरोप मला खोडून काढायचा आहे माई. मला नेहमी लहानपणापासून लोक म्हणतात की मैत्री बालिश आहे, मैत्री बालिश आहे. मी पण थकली आहे ग आता. आणि माझ्या असंही लक्षात आले की लोकांना ना आवडतं माझं बालिश असणं. तेव्हा मी डिपेंडंट होते ना, परावलंबन, ते आवडतच समोरच्याला. हे कसं झालंय माहितीये का, झाडाला बिलगलेली एखादी वेल असते ना, ती जेव्हा एके दिवशी अचानक वेगळी होऊन स्वतःची मुळं रोवून उभी ठाकते ना, झाडाला जो त्रास होतो ना, तो त्रास सौमित्राला होतो. म्हणून तो चिडतोय माझ्या. पण मला मुक्त व्हायचंय माई. कारण हे बघ, तू सांग ना मला, हे परमनंट असं काय असतं? आई बाबा शेवटी झालेच ना वेगळे. म्हणजे जर इतकी गुंतागुंत करून, इतका त्रास करून घेऊन जर नाती तुटणारच असतील, तर मग आपण का जायचं नात्यांना बिलगायला? हे बघ, मला एवढंच माहितीये की नाती म्हणजे बंधनं. बंधनांमुळे माणसं ग्रो होत नाहीत, ती खुजीच राहतात. आणि मला मुक्त राहायचंय. माझं ठरलंय. म्हणजे आता तू सर्वज्ञानी झाली म्हणायचं. एक मिनिट, ही जी मुक्ती म्हणतीयस ना, ती जबाबदाऱ्या झटकून नाही मिळवत आहेत. या ज्या ऐहिक जगातल्या जबाबदाऱ्या आहेत ना, त्या पार पाडावेच लागतात. मग काय स्वतःचे शोध घ्यायचे ते घे. मला वाटतंय म्हणून मी निघाले कुठे असं नाही सांगणार. तो सौमित्र तुझ्या बरोबर आयुष्याची स्वप्न बघत होता आणि तू सगळं सोडून निघालीस उडत उडत. म्हणजे तू सौमित्रचा काही विचार केलास का या बाबतीत? हा, म्हणजे मी मुक्त झालीये तर तोही मुक्तच झालाय ना आता. हा, त्याला जर बंधनं आवडत असतील तर मग त्यानं शोधावी दुसरी कोणीतरी मुलगी. नक्की? म्हणजे सौमित्रच्या आयुष्यात दुसरं कोणी आलं तर चालणार आहे तुला? हो चालेल, म्हणजे हरकत नाही. हरकत नाहीच आहे, माझी हरकत काहीच नाहीये. त्याचाच प्रश्न आहे. म्हणजे त्यानं तुझ्यावर जो वेळ, जी एनर्जी, जे प्रेम इन्व्हेस्ट केलं, त्याचं काहीच नाही? अच्छा, म्हणजे मला जर मुक्त व्हायचं असेल तर मी आधी जो नात्यांचा गुंता तयार केलाय तो मलाच सोडावा लागेल, असं म्हणायचंय का तुला? हो. आणि तू अशीच वेड्यासारखी वागत राहिलीस तर तो गुंता कसा सुटेल? हे बरोबर आहे तुझं. थँक्स. मला कळलंय आता, सौमित्राचा विचार मीच केला पाहिजे. मी शोधते आता सौमित्रासाठी दुसरी मुलगी. माय शोधणार आहे मी सौमित्रासाठी मुलगी. गावात दुखतंय ना अगं. देयर यू गो. ही नॉर्मल मैत्री आहे आणि हीच आम्हाला हवी आहे. पण मला खूप भूक लागली आहे, मी सँडविच खाणार आहे. मला एक सँडविच द्या. आणि तू काय खाशील? मला शुद्ध हवा आणि थोडासा मोकळा वेळ हवाय फक्त. घरामध्ये ना रोकडं आणि बबलीचं काहीतरी लग्न, संसार, व्हिडिओ गेम सारखं खेळतात. मला कळतच नाही, लोक लग्न का करतात, प्रेम का करतात लोक? मैत्री, तू लग्न करतेस आणि असं का बोलतेस? हे बघ, तू सिंगल नाहीयेस, आमच्यासारखी सिंगल नाहीयेस तू. तुला खरं सांगू मैत्री, आता मी सिंगल आहे ना, तर आता मला बोरिंग वाटायला लागलंय अगं सगळं. म्हणजे आता बघ, तू असं वेड्यासारखं वागायचं, सौमित्रन तुझी समजूत घालायची, असं बोलण्यात आणि समजूत घालण्यात वेळ कसा निघून जातो कळतच नसेल ना तुम्हाला? माझ्याकडे इतका वेळ असतो ना मैत्री, की एवढ्या वेळचं करू काय हे कळतच नाही मला. तुला सौमित्र समजून घेतो असं वाटतं का? ऑब्व्हियसली. म्हणजे तू सारखी बोलत असतेस तर सौमित्र लिस्नर आहे, हो ना? म्हणजे आमच्या रिलेशनशिप मध्ये मी लिस्नर होते ना. म्हणजे तुला माहितीये का, शौनक बोलायला लागला ना
की त्याच्या अर्ध्या अर्ध्या तासांच्या 2 वाक्यांमध्ये मला कधीतरी असा 3 सेकंदाचा वेळ मिळायचा, कधीतरी. मला तो बोलायचा चान्सच द्यायचा नाही. पण राहुल, तू जरा बोरिंग आहे ग. म्हणजे असा ओव्हर मॅच्युअर्ड सिरियस टाइप्स म्हणतो ना आपण, साधारण तसा. म्हणजे तुला त्या राहुल मध्ये इंटरेस्ट नाहीये का? मग कसा हवाय तुला बॉयफ्रेंड? ऍक्च्युली म्हणजे मॅच्युअर्ड हवाच. मॅच्युअर्ड हवा, पण शौनक सारखा बालिश नको. म्हणजे सिरियस असला तरी चालेल, पण सेन्स ऑफ ह्युमर पाहिजे त्याला. म्हणजे सौमित्र, एक्झॅक्टली सौमित्र. सौमित्र कसा असा मॅच्युअर्ड पण आहे, पण असा तो मधनं मधनं टाकत असतो ना, तसा. अच्छा, म्हणजे सौमित्र सारखा हवाय का तुला? म्हणजे